शेतकऱ्यांसाठी खूप आनंदाची बातमी आहे, कारण शेतकऱ्याच्या संबंधित जे काही मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन आणि महसूल व वन विभाग हे शेतकऱ्याच्या संबंधित महत्त्वाचे खाते आहेत. आणि या खात्यामध्ये शेतकऱ्यांना जे काही नुकसान होत असतं, शेतकऱ्यांची अतिवृष्टी असेल, यासाठी मदत व पुनर्वसन हे खातं काम करतं. आणि शेतकऱ्यांच्या जमिनीच्या संदर्भात जास्तीत जास्त कामं हे महसूल विभागाशी शेतकऱ्यांचे पडत असतात. आणि हे कामं बरेच दिवस असे प्रलंबित राहत असतात आणि ते कामं लवकर होत नाहीत. मात्र आता शेतकऱ्यांसाठी एक खूप चांगली बातमी आहे की या विभागासाठी आता तुम्ही बघितलं असेल, दिव्यांग विभागाचे सचिव होते श्री तुकाराम मुंडे, नाव ऐकलं असेल तुम्ही याही अगोदर, आणि त्यांचं कामही ऐकलेलं असेल. कारण हे तुकाराम मुंडे ज्या खात्याचा पदभार स्वीकारतात ते खातं एकदम सरळ आणि व्यवस्थित चालत असतं. मग आता हे शेतकऱ्यांच्या संबंधित जे काही आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन आणि महसूल आणि वन विभाग या खात्याचे सचिव म्हणून त्यांची आता बदली झाली. हे काही एप्रिल फूल नाही, काय नाही, अधिकृत अशी बातमी आहे. आणि आता शेतकऱ्यांसाठी पुन्हा एकदा चांगलं काम करण्याची संधी श्री तुकाराम मुंडे यांना मिळालेली आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे असे शेती संबंधित, जमिनी संबंधित, आता शेतरस्त्याची महसूल विभागाने योजना आणलेली आहे, त्याच्यानंतर पानंद रस्त्याची योजना आहे, आणि या माध्यमातून आणि इतरही बरेचसे महसूल विभागातले कामं हे शेतकऱ्याचे प्रलंबित राहत असतात, लवकर होत नाहीत, अधिकारी लवकर भेटत नाही, वेळेवर काम होत नाही. आणि मग अशा ज्या काही गोष्टी असतील तर तुकाराम मुंडे ज्या विभागात गेले त्या विभागातले सर्व अधिकारी असे कामाला लागतात. तुम्ही आत्तापर्यंतचा अनुभव पाहिला असेल. आणि सगळ्यात जास्त जर बदल्या होत असत्या तर या तुकाराम मुंडे साहेबाच्याच होत्यात, कारण ते कामाला महत्त्व देतात. ते कोणत्या दुसऱ्या गोष्टीकडे लक्ष देत नाहीत. ज्या विभागात जातील तिथं फक्त ते कामावर फोकस करतात आणि त्या विभागाचं काम नंतर सरळ चालतंय. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही खूप चांगली बातमी की यापुढं शेतकऱ्याचे कामं मला तरी वाटते की प्रलंबित राहणार नाहीत. आता याबद्दल तुम्हाला काय वाटतंय तो तुम्ही कमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.